नमस्कार भावांनो बहिणींनो, काय करायला लागले लेकरा हो तुम्ही? मॅगी बनवायला लागला का? आणि दीदी तू? मी मोबाईल बघायला लागली का? चला बापा, आता स्वयंपाक पाणी करावं लागन. मला उशीर झालाय मला स्वयंपाकाला. आज कामाचा कटाळा केला तर हाय गाईच भोवती आपण कटाळा केला तर आज नाही कटाळा केला कामाचा. आता पप्पा गेलेत, म्हणलं चला आता त्याचे कपडे धुवायचे राहिले, ते कपडे धुवून टाकलेत आणि म्हणलं चला आता आपण घ्यावा व्हिडिओ काढून. कपडे धुतलेत आता, याच्या पप्पाची आंघोळ झाली तर मग त्याचे कपडे धुवून टाकलेत. हे आता कपडे धुवून वाळू घातलेत. म्हणलं चला आता थोडं आता लेकरायची चालली मॅगी बनवणं त्याची का. आता म्हणलं आता सगळे मग डबल सगळे भांडे संगच घासाव आणि लगेच स्वयंपाक पाणी करावं. म्हणलं स्वयंपाक आता राहिलाय. आता मी गोबीची न आलू हे मिक्स वांगे टाकून भाजी मिक्स करते. थोडीशीच भाजी बनवायची, का जास्त जेवण बनवायचं नाही. आणि म्हणलं आपण आता घ्यावा आवरून काम. आज कटाळच केला कामाचा तर मग कामच राहून गेले. आता हरसूचे पप्पा 10 वाजता जाते तर ते गेलेत. आता म्हणलं चला आपण घ्यावा आता व्हिडिओ काढून. मग याचे पप्पा घरी असल्यावर मग नसते मी व्हिडिओ काढत, म्हणजे कामं गिमं करून व्हिडिओ टाकत असते. जसा येळ भेटला तसा येळ काढून. पण आता इकडं पण लय ऊन आहे. लेकराच्या आता दोघा भावाची चालली मॅगी बनवणं तर म्हणलं चला आपण घ्यावा व्हिडिओ काढून. आणि इकडं पण आता गरमट वातावरण आहे. थोडीशी बाल्कनीत बसली आणि बाल्कनीतच व्हिडिओ काढायला लागली. लेकरं पंखा चालू ठेवते तर लय आवाज येतोय पंख्याचा, पण बंद करूच देत नाहीत ते. त्याच्यामुळं म्हणलं थोडंसं बाल्कनीत बसाव. आणि असं इकून मग ब्लँकेट टाकलं तर कोणी दिसत नाही, मग नाहीतर मग तोंडाकडे पाहते काय बोलती म्हणून असं आपण मग लोक. त्याच्यामुळं मग मी ब्लँकेट टाकेले बसले बाल्कनीत. आज काम तर कपडे पण जास्तच होते आज, पण धुवून टाकले. आणि असं पण मग बोट जळालंय तर मग याला फोडा आलाय तर यानं पीठ गीठ भिजवता यायला. मला काल दवाखान्यात गेलते मी, ते हात जळालाय. मग आता तव्यावरच हात पडला माया. पण आठवणच नाही राहिली तवा गरम आहे म्हणून. पोळ्या केल्या आणि साईडला तवा ठेवून दिला तर मग बोट म्हणजे कणगुळी जळाली आणि हे बोट जळाले, फोडा आले त्याला. तर मग त्यानं काय काम करता येईना त्या हातानं. पीठ गीठ भिजवता येईना काय नाही, कपडे पण धुता येईना. पण म्हणलं जाऊ दे आता छकुलं पण मग लहान लेकराला लय कामं राहतात. मग असं बोट करून कामं केले. आणि काय कपडे गिपडे पण पिळता येईना काय नाही. धक्का लागायला लागलाय, फोडा आला. याचे पप्पा म्हणे ते काय फोडू नको म्हणे, ते मनानच फोडू द्या, फुटला तवाच हे करावं लागन. लय हात जळालाय. कालच ते होतं लोक, काल लय आग होत होती या हाताची. दवाखान्यात गेलते तर मग तूप गिप गेली लावायला तर आता थंड पडले. पहिल्या दिवशीच जळालं तर जरशी का आग होती, मग नंतर नाही. आणि असं पण मायाकडून काही ना काही बोट हे ते जवळच राहते, तरी मग आठवणच नाही राहिली त्या तव्याची. म्हणलं चला आता आपण घ्यावा भांडे घासून. तवा अशी घ्यायला गेले टाकण्या हातान तर लगेच लय हात जळाला काल. बरं झालं 2च बोट जळाले, नाही तर सगळेच मग कसं काम करायचं होतं असं झालं काल. लयच आग व्हायची वाटा जाई, भांडे फेकून द्यावा सगळे, एवढा हात जळू लागला. तरी पण तसंच एका हातानं पीठ भिजवलं. मग म्हणलं जाऊ दे आता दोघं भाऊ खेळायला लागले. मग छकुलं काय सांगलं नाही बाळा पीठ भिजव म्हणून. लयच आग होऊ लागली त्या हाताची, जळू लागला लय हात. आता कामं गिमं झालेत. आता स्वयंपाक करायचा आहे, पण म्हणलं आता डबल भांडे खरकटे पडते. यायची मॅगी खाणं वाहू द्या म्हणलं. आता भाजीपाला आला पण येईल, पण काल बाजारला गेलते तर आज काय भाजीपाला घ्यायचा नाही. दारावर पण तेच भाजीपाला, गोबीन वांगेन बाजारात पण तेच येतं इकडं. असं काहीच आणलं की येत नाही आपल्या इकडच्या सारखं. म्हणलं जाऊ द्या आता. काल म्हणलं मग छकूचं थोडं फिरणं होते. आल्यापासून छकू पण बाहेर चाल म्हणलं नाही म्हणजाय. तिला गावाकडची सवय, मग तिला पण कटाळा येतोय. म्हणलं चला लेकराला, तरी पण बळजबरी नेलंय मी काल तिला. म्हणलं चला आपण भाजीपाला आणायला जाऊ, तर तेवढंच तुला बाहेरचं वातावरण म्हणलं थोडं हे लागन म्हणलं. ती म्हणे बाहेर लय गरमी आहे म्हणे मम्मी, तिला गावाकडे पण फिरायचं सवय नाही आणि इकडं काय ती निघत नाही. मग काल बळजबरी नेलं. थांब मम्मी, मग तर असं करून 6 वाजत आले. म्हणलं आवर लवकर, आपल्याला यायला उशीर होईल. तवा मग ती म्हणे हो. मग याचे पप्पा म्हणे जाय म्हणे छकू लवकर, सिरियल पाव दे. मला सिरियल पाव दे. म्हणलं चाल आता थोडंसं बाहेर काढत म्हणलं तुला पण कर म्हण. मग तवा थोडीशी बाहेर निघली. आता चालली दोघा भावाची मॅगी बनवणं.
भाजीपाला आलाय आता दारावर. वांगेन तेच येत आहे, बाकी काहीच बदलून येत नाही. म्हणलं जाऊ दे आता, काय घ्यायचं नाही आज आपल्याला. बाहेर गरम भाप लागतील, घरात आलं तर थंड लागतंय. आता बाहेर गरमटच वातावरण आहे, आता चौखड वातावरण तसंच झालंय आता, गरमट. आता लेकरायचं किचन मध्ये चालली मॅगी बनवणं, जावा ते इकडे आली जावा मग मला काम सुचते. किचन मोठं नाही आपलं त्याच्यामुळं, किचन नाहीच तिथं, म्हणजे स्वयंपाक खाली करावं लागते त्याच्यामुळं. बाय भावांनो बहिणींनो, व्हिडिओ कसा वाटतोय नक्की सांगा कमेंट मध्ये.